विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना नमस्कार. गुड इव्हिनिंग. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हिनिंग सर. व्हेरी व्हेरी गुड इव्हिनिंग. कशा आहात? मस्त. काय चालू आहे सर्वांचा? हो. अरे वा, हो सर. ठीक आहे. मला वाटतं हॉल तिकीट्स पण उपलब्ध झालेले आहेत कॉलेजवरती, तर तुम्ही तुमच्या कॉलेजला विचारून हॉल तिकीट लवकरात लवकर घ्या. आणि परीक्षेची म्हणजे हॉल तिकीट घेतलं की थोडं जास्त उत्सुकता निर्माण होते, आता परीक्षा आली बुवा असं म्हणून. सगळ्यांनी हॉल तिकीट घ्या छान पद्धतीचं, कॉलेजवरती जा, भेटा सगळ्या शिक्षकांना. चला आपण आपल्या आजच्या ह्या वेबिनारला सुरुवात करूया. मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल की आज आपलं हे शेवटचं वेबिनार असेल. ह्या वेबिनार पूर्वी तुम्हाला जे प्रॉमिसेस केले होते आम्ही सगळ्यांनी, ते प्रॉमिसेस आम्ही सगळे या ठिकाणी फुलफिल करतो आहेत. F4 असे ना, F6 असे ना, S4 असे ना किंवा S6 असे ना, त्या चारही विषयांवरती वेबिनार होतील आज संपल्यानंतर, आजच्या शेवटचं झाल्यानंतर. आणि त्याचबरोबर ऑब्जेक्टिव्ह टाईपचे जे प्रश्न तुम्हाला मी सांगितले होते की फर्स्ट इयरचे असतील जून 2017 ते 25 डिसेंबर 2025, आणि सेकंड इयरचे जून 2018 ते डिसेंबर 2025 या संदर्भातले सगळे व्हिडिओ, फक्त एक व्हिडिओ राहिलाय, 3 व्हिडिओ अपलोड आजच करण्यात आलेले आहेत. तर त्याच्या लिंक पण तुम्हाला या वेबिनार मध्ये मिळतील. सर्वांनी त्याचा पण अतिशय बारकाईने अभ्यास करा. ऑब्जेक्टिव्ह टाईपच्या प्रश्नांचे आधार तुम्हाला शॉर्ट आन्सर टाईप आणि लॉंग आन्सर टाईपचे उत्तर लिहिताना निश्चित होईल अशी आम्हाला सर्वांना खात्री आहे. तर तुम्ही त्याही यूट्यूब पहा आणि त्या पद्धतीने अभ्यास करायला काही हरकत नाही. विद्यार्थी मित्रांनो, माय फाउंडेशन अशोका मार्ग नाशिक, DLED टीचर्स एज्युकेटर्स फोरम महाराष्ट्र आणि SK सोमय्या ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आपण दरवर्षी विशेषतः इंग्रजी विषयाचे लेक्चर्स या ठिकाणी आयोजित करत आहोत. आजचं आपलं शेवटचे लेक्चर्स या ठिकाणी तुमच्या समोर होणार आहे. मी प्रोफेसर अश्विनी पालवणकर मॅडमचे या ठिकाणी स्वागत करतो की त्या वेळोवेळी आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी धावून येतात आणि त्यांना ज्या ज्या वेळेस मी विनंती करतो त्यावेळेस ते विनंतीला एक क्षणामध्ये ते मान्य करतात. आज काल भरपूर त्यांच्या पाठीमागे कामे होती, ते सोडून आपल्यासाठी त्यांनी याचं सगळं प्रिपरेशन केलंय. त्याबद्दल खरं सगळ्यांच्या वतीने मी त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. खरं आमच्यामध्ये आभार व्यक्त करत नाही, पण वेळ प्रसंगी आपल्याला ज्यावेळेस धावून येतात त्यावेळेस निश्चित सगळ्यांचे आभार व्यक्त करणं हे आपलं कर्मप्राप्त असते. तर त्यांचं परत एकदा मी स्वागत करतो या ठिकाणी आणि पालवणकर मॅडमला यापुढे तुम्ही सूत्र या ठिकाणी देतो. मी आता शेअरिंग करतोय अँड द नेक्स्ट टर्न विल बी फ्रॉम पालवणकर मॅम. येस मॅम, ओव्हर टू यू. हो, येस सर. मला खूप आनंद होतोय की DLED इंग्लिश टीचर फोरम असोसिएशन आणि SK सोमय्या कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने हा जो वेबिनार चालू केलेला आहे त्यात शिंदे सरांचा खूप प्रामुख्याने सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या कल्पनेतून हा प्रोजेक्ट सुरू झालेला आहे आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना, DLEDच्या विद्यार्थ्यांना याचा खूप खूप फायदा होत आहे आणि होणार आहे. तर सर्वप्रथम मी आभार मानते की मला इथे महाराष्ट्राच्या प्लॅटफॉर्मवर याची संधी मिळाली वेबिनारची, एक्सप्रेशनची. त्यामुळे सगळ्यांचे खूप खूप आभार, विशेषतः सरांचे. तर आता कोणत्या कोणत्या ठिकाणाहून विद्यार्थी आलेले आहेत जरा ऐकून सांगा बरं. वडगाव, मावळ, पुणे, हा, अजून पिंपरी चिंचवड, पुणे, लोणावळा, अच्छा, अकोला, महाराष्ट्र, अकोला से. अकोला, हा, धुळे, धुळे, सांगली, छान छान, बरं. मुंबई, बोरिवली. सर्वांचं सर्वांचं खूप खूप स्वागत. आणि अतिशय सोपा विषय आहे
पेडागॉजी ऑफ इंग्लिश पार्ट 2. त्यामुळे अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आणि आपण व्यवस्थित त्याचा सविस्तर अभ्यास करायचा आणि घाबरून न जाता परीक्षेला सामोरं जायचं आहे. तर या ठिकाणी आपण S6 विषयाबद्दल आज चर्चा करणार आहोत. पेडागॉजी हा विषय आहे. फर्स्ट इयरला तुम्हाला हा विषय होता. त्याच पद्धतीने सेकंड इयरला सुद्धा या विषयाचा पुढचा भाग तुम्हाला आहे. तर प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपाबद्दल आपण पाहूया. साधारण 20 मार्काची ही प्रश्नपत्रिका असणार आहे. याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह असतील क्वेश्चन नंबर 1 मध्ये 4 मार्काचे. आपल्याला माहिती की ऑब्जेक्टिव्ह मध्ये काय काय येतं, तर फिल इन द ब्लँक येतं, चूज ऑड वन आउट येतं, मॅच द पेअर्स असेल, वेगवेगळ्या प्रकारचे ऑब्जेक्टिव्ह, एक एक मार्काचे 4 प्रश्न असतील. नंतर सेकंड क्वेश्चन असेल तो 6 मार्काचा असेल. त्याच्यात 3 क्वेश्चन्स असतील, 2-2 मार्कांचे 3 क्वेश्चन्स. मग क्वेश्चन नंबर 3 असेल तो 3 गुणांचा क्वेश्चन असेल आणि तिथे 2 क्वेश्चन्स तुम्हाला असतील. याच्यामध्ये 2 क्वेश्चन्सना ऑप्शन असणार आहे तुम्हाला 2 क्वेश्चन्सचा. म्हणजे एकूण 4 क्वेश्चन्स तुम्हाला या क्वेश्चन नंबर 3 मध्ये असतील. त्यातले 2 तुम्ही लिहायचे आहेत, 3-3 मार्काचे 2 क्वेश्चन्स. नंतर क्वेश्चन नंबर 4 असेल डिस्क्रिप्टिव्ह एसे टाईप क्वेश्चन. त्याच्यात सुद्धा एक तुम्हाला ऑप्शन असेल. एकूण 2 क्वेश्चन असतील, त्यातला कुठलाही एक क्वेश्चन तुम्ही लिहायचा आहे, 4 मार्काचा क्वेश्चन. असे सगळे मिळून फक्त 20 मार्कांचा पेपर असणार आहे. आणि या 20 मार्कांच्या क्वेश्चन मध्ये 4 मार्क तर ऑब्जेक्टिव्हलाच आहेत. त्यामुळे अगदी म्हणजे खूप सोपा असा हा पेपर आहे. त्यामुळे बिलकुल त्याचा ताण न घेता तुम्ही परीक्षेला सामोरं जायचं आहे. याच्यामध्ये काहीही तुम्हाला पासिंगला प्रॉब्लेम येत नाही. जर आपण प्रत्येक चॅप्टर वरचा डिटेल अभ्यास केला तर बिलकुलच आपल्याला प्रश्न येता कामा नये. तर आता पुढे बघूया आपण. या क्वेश्चन पेपर्स मध्ये वेगवेगळ्या पूर्वीपासूनचे जे क्वेश्चन्स आलेले आहेत त्या क्वेश्चन्सची उत्तरं साधारणपणे कशी अपेक्षित असतात एक्झाम मध्ये, त्याचा आपण आज डिटेल अनालिसिस बघणार आहोत. की क्वेश्चन आला की तो सुरुवातीला आधी नीट वाचायचा, त्याचा अर्थ काय आहे हे समजून घ्यायचा. ऐकू येते सगळ्यांना? हो. येते ना? क्वेश्चन आला समोर की आधी तो नीट वाचायचा, त्याचा अर्थ समजून घ्यायचा आणि मग त्याचं उत्तर लिहायचं. तर ही गोष्ट कायम व्यवस्थित लक्षात ठेवा. मग ते फिल इन द ब्लँक्स असेल किंवा डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन असेल, कुठलाही क्वेश्चन असेल. तर ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन साधारणपणे आतापर्यंत आलेले आणि येऊ कशा प्रकारे येतात ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स हे आपण पाहूया. क्वेश्चन नंबर 1, फिल इन द ब्लँक्स विथ अप्रोप्रिएट वर्ड्स. English follows a dash writing system. आता इंग्लिशची रायटिंग सिस्टीम जी आहे त्याला काय नाव आहे, तर इंग्लिश फॉलोज अ अल्फाबेटिकल रायटिंग सिस्टीम. अँड अल्फाबेटिकल रायटिंग सिस्टीम. याच्यात आन्सर आहे अल्फाबेटिकल. हा, येस सर. काही नाही मॅम, चालू. हा हा. So English follows an alphabetical writing system. नंतर fill in the blank केल्यानंतर कम्प्लीट सेंटेन्स तुम्ही नेहमी लिहायचं आहे. हे कायम लक्षात ठेवा, नाही तर मार्क मिळत नाही. त्याला अंडरलाईन करायचंय. fill in the जो शब्द तुम्ही लिहिला त्याला अंडरलाईन करायचा. सेकंड इज अ गुड टीचर शुड बी अ डॅश. आता अ गुड टीचर कोणत्या कोणत्या भूमिका बजावत असतात? What are the different roles that a good teacher does? So a good teacher can be a planner, a good teacher can be guide, a good teacher can be supporter, a good teacher can be evaluator. So guide, evaluator, planner, सपोर्टर अशा वेगवेगळ्या शब्दांचा तुम्ही इथे उल्लेख करणं अपेक्षित आहे. तर कोणताही एक शब्द जर तुम्ही लिहिला याच्यामध्ये, वेगवेगळ्या भूमिका आहेत शिक्षकाच्या, तर इव्हॅल्युएटर आणि गाईड और फॅसिलिटेटर
or you can tell that supporter. कोणताही एक शब्द इथे लिहिला तरी तुम्हाला हा 1 मार्क मिळून जाईल. The relation of previous unit with present content shows dash knowledge of student. तर याच्यामध्ये कोणतं नॉलेज येईल? प्रिव्हियस युनिट आणि प्रेझेंट युनिट. कोणतं नॉलेज अपेक्षित आहे? सांगा. Relation of previous unit with present unit shows dash knowledge of student. कोणतं नॉलेज आहे? तर हे नॉलेज आहे प्रिव्हियस नॉलेज. आलं लक्षात? आता लक्षात आलं का तुमच्या? आन्सर लक्षात आलं? येस. हा. तर आधीचं युनिट आणि आत्ताचं युनिट याच्याशी संबंधित जे नॉलेज आहे त्याला काय म्हणतात? What is the relation of the previous unit with the present unit? That is called as previous knowledge, isn't it? The teacher prepares dash, which is a 3-dimensional chart. कोणता असतो 3-dimensional chart? टीचर कोणता 3-dimensional चार्ट प्रिपेअर करतात? काय म्हणतात त्याला? त्याला काय म्हणतात? बी वरनं काय आहे? ब्लूप्रिंट. हा, करेक्ट, ब्लूप्रिंट. तर परीक्षा घेण्यापूर्वी टीचर एक 3-dimensional चार्ट तयार करतात. त्याला काय म्हणतात? ब्लूप्रिंट. इट इज द 3-dimensional चार्ट which is called as blueprint. So these types of fill in the blanks exercises will come in the exam, and you have to identify proper concept and then write it in the sentence. That's question number 2. State whether the following statements are true or false. First is, planning determines future course of action. Planning determines future course of action. Is it true or false? It is true, correct. It is true statement. Planning always decides the future, the future of the action. So it is a true statement. Second, summative evaluation is conducted throughout the year. Summative evaluation is conducted throughout the year. So is the statement true or false? False. Yes. So it is a false statement. Why? Because summative evaluation is conducted at End of the year. correct end of the year. Very good. Third statement, the most important factor is planning. In planning is objectives. Is it true or false? प्लॅनिंगचा महत्वाचा घटक ऑब्जेक्टिव्ह आहे का? प्लॅनिंगचा महत्वाचा घटक ऑब्जेक्टिव्ह आहे का? इज ऑब्जेक्टिव्ह इम्पॉर्टंट फॅक्टर इन प्लॅनिंग? ट्रू और फॉल्स? True, ma'am. Yes, correct. It is a true statement. Very good. Objectives are important. They are the most important. It is the most important point in education field. The next is television is a print material. Is it true or false? False. False, because television is a non-print material, isn't it? Then the question number 3, find the odd word out. First is magazine, mobile, dictionary, and newspaper. Which is the odd word? Mobile. Correct. It's a mobile. Why? Because it is the odd concept in that particular series, isn't it? Then the second one, engage, enlist, explore, and explain. Which is the odd word? Enlist. Correct. Enlist. Because it doesn't suit in the concept of 5 E's, isn't it? It is the concept of 5 E's. Engage, explore, explain, elaborate, and evaluate. So the concept is 5E, and enlist doesn't suit in that particular concept. So in this way, objective questions are very easy if you know the concepts properly.
try to understand the concepts. In all these questions, there are some concepts provided. For example, the writing system, then the teacher is the concept. What are the different roles of teacher? Then what is blueprint? It is the very important concept. Then what is planning? What is summative evaluation? So all these are concepts, and on these concepts, these objective questions are framed. If you know the concept properly, so try to understand the concepts, and then it is easy to gain the marks. Next. So on the first unit, several questions have come till now in the board question papers. Like, for example, if the unit is based on communication, isn't it? So oral communication and written communication. So there are various types of questions based on communication in this unit. Communication is a two-way process. Explain. And also the question comes like, what do you know about communication? So what is a communication? How it is a two-way process? You have to explain it in 4 points. The question is for 2 marks and you have to explain it in 4 points. Any 4 points, if you write from these points, you will get 2 marks. So firstly, it is the process in between a sender and a receiver. One person gives the information to another person, and the person who is receiving the information. In this way, there are 2 persons, and how is the message sent? So the message is as per the needs, desires, the perceptions, knowledge. Volume कमी येतोय का ऐकू? बाकीच्यांना येतोय? आवाज खूप कमी येतोय. हो का? बाकीच्यांना येतोय का आवाज? येतोय, नीट येतोय. थोडा मोठा करा ना मॅम प्लीज. नीट येतोय, नीट ऐकू. येतोय ना? व्यवस्थित ऐकायला येतो. त्यांच्याकडे तुम्ही तुमचं पहा तिकडे. तुम्ही तुमचं व्हॉल्यूम वाढवा. फोन असेल नाही, वाढवून पाहिला सरांचा आवाज बरोबर येतोय, मॅमचा आवाज खूप कमी येतोय. हो का? कारण मी ऑडिओ माझा मोठा केला आणि बाकीच्यांना येतोय ऐकू, है ना? हो, येतोय, नीट येतोय ऐकू. आता सर बोलले तर सरांचा आवाज व्यवस्थित येतोय, मॅमचा आवाज थोडा कमी येतोय मॅम. हो का? नाही, मॅमचा आवाज मला चांगला येतोय पण. आता बाकीच्यांना नाही, येतोय. एकदा परत एकदा इथेही व्हॉल्यूम चांगला येतोय. चांगला येतोय मॅडम. ओके. व्हॉल्यूम एकदा तुमचंही वाढवून बघा. तुम्ही पहा कारण तुमचं, इथे gadget. हॅलो. बोला मॅम, बोला. हॅलो. येस. कॅन यू हिअर मी? येस मॅम. येस. येस मॅम, वी कॅन हिअर यू. आता येतोय आवाज? हो मॅम. आवाज येतोय? मॅम आवाज Yes, ma'am. आवाज येतोय. येस मॅम. आता येतोय सर? येतोय मॅम, तुमचा आवाज येतोय मला व्यवस्थित. ओके, Yes, ma'am. चालेल. तर communication is a two-way process and it depends on the perception, knowledge of the sender, also receiver, and it is the activity of conveying the information. It may be intentional or unintentional. The information is sent by sender and the receiver receives the information or message. It is the meaningful exchange of information. It is done by some medium. There is some medium by which we send the information. It may be the speech, it may be the picture, it may be chart, blackboard, signs, writing, or some actions, isn't it? It may be oral, it may be written, it may be verbal, or it may be non-verbal. So it is the detailed information about the communication process. Now next.
So also there is the written communication. When we say written communication, then we can say that it may be in the form of paragraph. Written communication may be in the form of paragraph. So what are the types of paragraphs? There are four types of paragraphs like descriptive, narrative, expository, and argumentative. Okay. So if we say descriptive paragraphs, they describe some uh, events, some people, or some places. Hmm? For example, the description of some place like mountain or some city like Simla, or they describe some event or some process like flood is coming. Then, if you are making some recipe or you are making some objects, so everything, whatever we are describing, it is a descriptive paragraph. Then the second is narrative paragraph. What is narration? Narration is nothing but description of certain event, description of certain incidents, okay, which is happening each and every minute, and you are describing it, okay. So that is called as narrative paragraph. For example, the description of annual function, description of cricket match, cricket commentary, that is narrative paragraph. The next is expository paragraph. What does happens in expository paragraph? So expository paragraph includes some explanation, step-by-step explanations in sequence, then classification is there. Sometimes you compare two things, sometimes you tell cause and effect. So that is expository paragraph. For example, various types of poems. So you are categorizing it. These are some poems. They are different from these poems. So you compare each other. You try to categorize. You try to classify. And in this way, formation of cyclone. So step by step, how the cyclone is formed. Step by step explanation is there. That is called as expository paragraph. Argumentative paragraph means what? There is some argumentation, there is some logical reasoning given for each and every step of the paragraph. Suppose, for example, what are the pros and cons of mobile? What are the merits and demerits of mobile? So when you tell these points, each and every point, you try to justify, you try to give evidence to each and every statement. So that is nothing but like a debate. And therefore it is called as argumentative paragraph. So these are the four types of paragraph. You keep it in mind what happens in each and every paragraph. Then let us see the features of writing skill. It's a very important question which always comes in the exam. Normally, when you write something, see, on as a whole, you have to look into this concept. If writing is a concept and you look it as a whole, you take it as a whole, then there are two main things in writing skill. For example, there are some, it is the thoughts and it is presentation. So one thing is thoughts and another thing is presentation. So whatever comes in your mind, you try to present it in on the paper. So there are two different main aspects of writing skill. So thoughts are nothing but creativity, novelty, you look at certain concept from different angles. There is some your own ideas, originality is there. मग सुरुवातीला आपल्या मनामध्ये विचार येतात आणि मग ते आपण कागदावर मांडतो. असे दोन महत्वाचे पैलू रायटिंग स्किलला आहेत. सो थॉट्स अँड प्रेझेंटेशन. मग त्या प्रेझेंटेशन मध्ये सुद्धा अजून काय काय गोष्टी येतात. प्रेझेंटेशन मध्ये ऑर्गनायझेशन येतं. देर इज सर्टन ऑर्डर, देर इज सर्टन सिक्वेन्स. मग टेक्निकल गोष्टी कोणत्या आहेत तर पॅरेग्राफ फॉर्मेशन आहे, त्यानंतर यूज ऑफ प्रॉपर टेन्स आहे, यूज ऑफ प्रॉपर वर्ड्स आहे, देर शुड बी यूज ऑफ अप्रोप्रिएट वर्ड्स, देन देर शुड बी प्रॉपर फॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेस, फॉर्मेशन ऑफ पॅरेग्राफ्स, देन देर शुड बी
use of discourse markers, there should be punctuation marks, there should be a proper logical sequence so that even anyone can read and understand it. So it should be legible, it should be in proper format, proper shape and size of word should be proper. Then there should be fluency, speed. So in this way, these are the features of writing skill. Whatever you are going to write, you have to write it in this way. This should be the writing features of writing skill. महत्वाचं काय लक्षात ठेवायचं की रायटिंग करत असताना दोन महत्वाच्या गोष्टी काय तर आपले विचार आणि आपलं सादरीकरण मांडणी. तर थॉट्स आणि प्रेझेंटेशन. मग प्रेझेंटेशन मध्ये सुद्धा अजून दोन प्रकार काय येतात तर लॉजिकल ऑर्डर आणि टेक्निकल गोष्टी. प्रेझेंटेशन मध्ये लॉजिकल ऑर्डर पाहिजे आणि टेक्निकल गोष्टी कोणत्या पाहिजेत तर योग्य शब्द असतील, योग्य डिस्कोर्स मार्कर्स असतील, त्यानंतर योग्य त्याच्यात पंक्च्युएशन मार्क्स असतील, स्पेलिंग मिस्टेक्स वगैरे सगळं आलं लक्षात. नेक्स्ट. ऐकू येतंय ना सगळ्यांना? येस मॅम. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, ऐकू येते सगळ्यांना? येस मॅम. What are the advantages of written communication? So written communication म्हणजे अर्थातच काय तर any type of written messages. Like it may be letter, it may be essay, it may be any message, isn't it? Report or notice, anything. So what are the advantages of these written communications? So always when you write something, it is a permanent record. Whenever you write something, it is a permanent record. Then it becomes easy to handle. It becomes easy to collect, easy to keep as a record, easy to use as a reference, and it can be authenticated. That means it can be made more standard. Then it can be shared by each and so many people. It can be shared to so many people. It can be verified. Then it is a permanent record. So all these are advantages of written communication. So you have to keep it in mind properly. But then what is the difference between oral and written communication? Firstly, let us see what is oral communication. So what is oral communication? It is nothing but face-to-face communication, like it may be interview, it may be speech, then it may be telephone conversation, it may be classroom teaching, it may be video conferencing, maybe group discussion, it may be virtual classroom. So all these types of oral communication. Then written communication, as we have seen just now, it may be letter, notice, poster, mails, anything, text messages. So basic difference is that oral communication, it fades away. But written communication is a permanent record, which can be referred again and again. And oral communication, we cannot repeat, but written communication can be referred again and again. So it's a permanent record. And oral communication and written communication, in both of them, which creates more impact on, if we see on the audience or on the reader. So face-to-face communication creates more impact on the audience. So this is also the basic difference. Sometimes written is more effective, sometimes oral is more effective. So basically, if we see about the permanent record, if we see about the reference, so written communication is more useful. So you understand all these basic difference.
Next. Which techniques do you teach to avoid spelling mistakes? This is also most frequently the question comes in the question paper. Avoid spelling mistakes. स्पेलिंग मिस्टेक्स अवॉइड करण्यासाठी, स्पेलिंग मिस्टेक्स कमी करण्यासाठी तुम्ही काय उपाय कराल ऍज अ टीचर? तर बेसिकली वेगवेगळ्या गेम्स, ज्या स्पेलिंग गेम्स असतील किंवा वेगवेगळे ड्रिलिंग प्रॅक्टिस असेल ती तुम्ही घेऊ शकता. अगेन अँड अगेन वी आस्क देम टू ड्रिल द वर्ड्स. ORANG, orange. So in this way, there is oral spelling drill. Again and again, you repeat the same spelling, and then the students will understand it properly. You can ask them to write the dictation of the words, English words. So by practice of dictation also, their spelling is improved. Then we can ask them to look and say the word. Suppose there is a flashcard, then you ask them to look at the flashcard and say the word so that they understand the spelling properly. Spelling games, various types of spelling games are there. So you can use the jumbled words, you can use the grids, you can use puzzles, spelling cards, so many things are there. Dictionary also can be used to decrease the spelling mistakes, and all these things, they help to improve spellings. Then the next question is how to improve the communication skill. Which situation will you use? तर वर्गामध्ये तुम्ही असे कोणते प्रसंग निर्माण कराल की ज्याच्यामुळे कम्युनिकेशन स्किल इम्प्रूव्ह होईल मुलांचं? खूप छोटे छोटे हे जनरल नॉलेजचे हे सगळे प्रश्न आहेत की ज्याच्यामुळे तुम्हाला कम्युनिकेशन स्किल इम्प्रूव्ह करण्यासाठी छोटे छोटे प्रसंग तुम्ही देऊ शकता. जनरल नॉलेजचा विचार आपण जर त्या स्वरूपात जर विचार केला तर कम्युनिकेशन स्किलसाठी आपण काय केलं, कसं कम्युनिकेशन स्किल म्हणजे नेमकं काय आहे? तर एकमेकांशी बोलणं, संभाषण करणं, कम्युनिकेट करणं. आपण काय कम्युनिकेट करतो इतरांशी? व्यवहारामध्ये आपण एकमेकांशी काय कम्युनिकेट करतो? तर आपण जेव्हा एखाद्याला भेटतो तेव्हा आपण काय बोलतो? तर वी आस्क अबाउट देमसेल्व्स, वी आस्क सम इन्फॉर्मेशन अबाउट देम. Where are you from? What is your mother's name? What are your favorite things? Which things do you like? So we try to inquire about the information of others. We do inquiry. Sometimes we greet each other. When we meet each other, firstly we greet each other. We tell the information of our family. We ask the information of their family. Then if some topic we take, say for example, exam. Did you finish your studies? Did you finish your revision? I did not finish it yet. So these are the types we provide our opinions. So unit number 1 is easy. Unit number 2 is difficult. So we provide our opinions. So this is the basic concept which we have to clear. Then only we can write the answers very easily. तर हे तुमच्या लक्षात आलं का की एक कन्सेप्ट, कम्युनिकेशन स्किल म्हणजे नेमकं काय आहे, ती कन्सेप्ट जर आपली क्लिअर असेल तर हे उत्तर आपण सहज लिहू शकतो. तर विच सिच्युएशन विल यू यूज असं म्हटलं की ऍप्लिकेशन बेस्डचा क्वेश्चन आहे, 2 मार्काचा आहे. तर तुम्ही इथे कोणतेही हे 4 उदाहरणं इथे दिली की तुम्हाला हे 2 मार्क मिळून जातात. म्हणजे उदाहरणार्थ ग्रीटिंग. I will ask the students to greet each other, and in classroom I will tell them to greet each other and try to participate in the conversation. Then the second point is introduce self. I will ask 2 students to come forward
and I will ask them to introduce self to the friend. Hello, I am Sunita. I have family members so and so. I like so and so. So in this way, you have to introduce yourself to your friends. Then introduce your family members. Then take some topic. In this way, I will take these activities in the class. Right? So you have to write, I will do. I will tell my students. In this way, you have to explain the activities. Do you understand this? Yes, Huh. Okay. Now, next, we will see the next question. Elaborate sub-skills of writing. So, what are the different sub-skills of writing? Basically, writing, if you see in writing, what are the sub-skills of writing? Very important sub-skill of writing is vocabulary. Then the second important thing is sentence. And the third important thing is the rules of writing, various rules of writing. There is certain system of writing. So that system is called as orthography. System of writing is called as orthography. So these are the three important sub-skills. Vocabulary, as we know, आपले जे शब्द आहेत ते शब्द खूप महत्वाचे आहेत. त्या शब्दातून आपल्याला आपल्या विचार व्यक्त करता यायला पाहिजे. सो थॉट्स, एक्सप्रेशन्स मस्ट बी प्रॉपरली कन्वेड थ्रू दॅट पर्टिक्युलर वर्ड. देन ओनली द रायटिंग विल बिकम इफेक्टिव्ह. जर आपले विचार, आपल्या कल्पना आपण योग्य त्या शब्दात मांडल्या नाही तर ते रायटिंग इफेक्टिव्ह होऊ शकत नाही. म्हणून सबस्किल महत्वाचं रायटिंगचं काय आहे तो व्होकॅब्युलरी. appropriate vocabulary, appropriate meaning, and it can be developed by reading. खूप रीडिंग करणं आवश्यक आहे तर व्होकॅब्युलरी आपली काय होते, डेव्हलप होते. स्पेलिंग, द प्रॉपर स्पेलिंग शुड बी अंडरस्टूड प्रॉपरली. प्रोनाउन्सिएशन शुड बी देअर. योग्य प्रोनाउन्सिएशन त्या शब्दांची तुम्हाला माहिती पाहिजे, मिनिंग माहिती पाहिजे, शेड्स ऑफ मिनिंग माहिती पाहिजे. Then only the writing will become effective. The second important is sentence. The sentence should have complete meaning. The sentence should be have complete meaning. Then it should be grammatically correct. The structure of the sentence should be grammatically correct. Proper information should be conveyed by the particular sentence. So first vocabulary, second sentence, and third orthographic accuracy. Proper systematic writing जे असतं त्याला ऑर्थोग्राफी असं म्हणतात. मग त्याच्यात वेगवेगळे रूल्स असतात, जसं की योग्य जागी योग्य पॉझेस घेणं, योग्य जागी पंक्च्युएशन मार्क्स देणं, ह्या सगळ्याला काय म्हणतात, ऑर्थोग्राफिक accuracy. It is the systematic writing system. आणि it is nothing but copying the speech on paper. Proper pauses and intonation are included in orthographic accuracy. So the next one. Let's see the next one. Now, आता हे क्वेश्चन युनिट नंबर 1 चे हे वेगळे क्वेश्चन असे येऊ शकतात. हे आपण आता पाहिलं. आता युनिट नंबर 2 चे कोणते क्वेश्चन्स येऊ शकतात तर इन्स्ट्रक्शनल मटेरियल. इन्स्ट्रक्शनल मटेरियल्स वर तुम्हाला मागच्या वर्षी सुद्धा तुम्ही डिटेल शिकला आहात F6 मध्ये, राईट. तर F6 मध्ये तुम्ही शिकला आहात, त्यामुळे इन्स्ट्रक्शनल मटेरियल वर हाच प्रश्न येतो. डिफरंट टाइप्स ऑफ इन्स्ट्रक्शनल मटेरियल्स. प्रिंट मटेरियल आणि बेसिक 2 टाइप्स. नॉन प्रिंट मटेरियल, राईट. प्रिंट मटेरियल मध्ये काय काय येतं, टेक्स्टबुक येतं, वर्कबुक, हँडबुक. वर्कबुक म्हणजे काय, जिथे उत्तरं लिहायला जागा असते त्याला वर्क. प्रश्न आहे आणि उत्तरं लिहायला जागा आहे त्याला वर्कबुक म्हणतात.
रेफरन्स बुक्स म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तकं जे रेफरन्स म्हणून आपण वापरणार आहोत. हँडबुक शिक्षकांसाठी महत्वाचं पुस्तक आहे. कसं शिकवायचा विशिष्ट धडा ते हँडबुक मध्ये दिलेलं असतं. न्यूजपेपर्स आर ऑल्सो इम्पॉर्टंट. मॅगझिन्स आर ऑल्सो इम्पॉर्टंट. त्याच्याच बरोबर अजून काय काय येतं प्रिंट मटेरियल मध्ये? डिक्शनरी येते, एन्सायक्लोपीडिया येतो, ह्या सगळ्या गोष्टी येतात. नॉन प्रिंट मटेरियल मध्ये काय काय येतं तर ऑडिओ मटेरियल्स आहेत, व्हिज्युअल आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, ऑडिओ व्हिज्युअल मटेरियल्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. ह्या सगळ्याचं मिळून काय तयार होतं? नॉन प्रिंट. आता so all these are the different types of instructional materials. Next. हे खूप सोपा क्वेश्चन आहे. 2-3 मार्काला आहे. डिटेल तुम्ही त्याचं लिहायचंय म्हणजे मार्क मिळून जातात. हे तुम्हाला मी मुद्दे दाखवते, या मुद्द्याचं तुम्हाला स्पष्टीकरण करायचंय हे लक्षात ठेवा. हाऊ इज प्रिंट मटेरियल युजफुल फॉर द टीचर? 3 मार्क्स. प्रिंट मटेरियल का युजफुल आहे? कारण प्रिंट मटेरियल बेसिक काय देतं आपल्याला? इन्फॉर्मेशन देतं. इट इज अ रेफरन्स मटेरियल. इट प्रोव्हाइड्स information, it provides additional information, it provides knowledge, teacher as well as student. आता वर्कबुक सारखं प्रिंट मटेरियल आहे ते कशासाठी उपयोगी आहे? इट इज हेल्पफुल फॉर इव्हॅल्युएशन. कारण प्रश्न पण आहे आणि उत्तर लिहायला पण जागा आहे. त्याच्यामुळे काय होत आहे की इट इज युजफुल फॉर इव्हॅल्युएशन. इट गिव्स ऍडिशनल इन्फॉर्मेशन. याच्यात तुम्हाला काही शंका आहे का? प्रिंट मटेरियलचे काय काय बेनिफिट्स आहेत? हा, प्रिंट मटेरियलचे बेनिफिट्स याच्यावर समजतात का तुम्हाला? तुम्ही मनाने सुद्धा लिहू शकता. आता समजा एन्सायक्लोपीडिया असेल, एन्सायक्लोपीडिया इज ऑल्सो अ प्रिंट मटेरियल. एन्सायक्लोपीडियाचं यूज काय आहे? बेनिफिट काय आहे? तर डिटेल इन्फॉर्मेशन अबाउट एनी टॉपिक इज गिवन इन एन्सायक्लोपीडिया. तेच तुम्ही डिक्शनरी जर घेतली, डिक्शनरीचे बेनिफिट्स काय आहेत? इट इज ऑल्सो प्रिंट मटेरियल. तो डिक्शनरीचे बेनिफिट्स काय असू शकतील असं डोक्यामध्ये आणा आणि त्यानुसार उत्तर द्या. इज इट नाव इझी? नेक्स्ट, डिफरन्स बिटवीन कन्व्हेन्शनल अँड अनकन्व्हेन्शनल. बघा आता इन्स्ट्रक्शनल मटेरियलचे आणखी सुद्धा 2 प्रकार आहेत. ते म्हणजे कन्व्हेन्शनल आणि अनकन्व्हेन्शनल मटेरियल. कन्व्हेन्शनल मटेरियल म्हणजे पारंपरिक जे मटेरियल आपण वापरतो त्याला काय म्हणायचं? कन्व्हेन्शनल मटेरियल. मग इट मे बी टेक्स्ट बुक, इट मे बी चार्ट, मॅप्स, एनिथिंग, एनी टाइप ऑफ कन्व्हेन्शनल material which is useful for teaching, used by teaching from it is a traditional way of material. Then unconventional material is the material which is not traditional but it can be used as a teaching material. It is supplementary material, any type of material. You may you can take anything as a teaching material. Suppose you take some pen, you can use this as a unconventional material. Or you can use anything. Suppose this you use, it is unconventional material. You can use this to teach pouch. So any wrapper of chocolate, any wrapper of any you can say object, you can use it for teaching material. You can use it to teach certain words, certain pronunciations of certain words, isn't it? So it is called as unconventional material. So you understand the concept first. Now we will understand what is the difference between them. So basically, what is the difference? Which is more effective? Naturally, the
there is variety, there is innovation, and there is interesting things in unconventional material. And there is typical and very typical, and always you look at it, always it is in use. There is no novelty, there is no variety in it. You always look at it. But here there is interesting and attractive material. So this is the basic difference between conventional and unconventional. It is readily available. Conventional and unconventional is not readily available. The teacher have to have that eye, insight to make it use as an unconventional, as a teaching aid, isn't it? So there should be proper skill. There should be proper teaching skill which is required for use of unconventional material. And here in a conventional material, it is very much easy to use and to use for teaching, and it is convenient for teachers. Any teacher can use conventional, but the teacher who is more innovative, is more creative, can use unconventional material in teaching. So expert teacher is needed for use of unconventional material. Did you get it? यातला कोणता पॉइंट समजला नाहीये ते सांगा, म्हणजे मग आपण पुढे जाऊया. असं कुठला पॉइंट आहे का समजलं नाहीये याच्यातला? पुढे जायचं का? नेक्स्ट, advantages of pair and group work. बघा, how will it form the pairs in the classroom, isn't it? Pair and group work. ऐकू येते सगळ्यांना? ऐकू येते? येस येते? मॅडम. हा. आवाज खूप कमी येतो. हो. अजून कोणाकोणाला कमी येतोय आवाज? बाकीच्यांना येतोय आवाज व्यवस्थित? येस मॅडम. ओके ओके, चल. थोडस तू तुझं माईक वगैरे चेक करून घेशील. हा. ऍडव्हान्टेजेस ऑफ पेअर अँड ग्रुप वर्क. पेअर वर्क आणि ग्रुप वर्क सगळ्यात महत्वाचं काय काय ऍडव्हान्टेजेस आहेत आपण वर्गामध्ये जे कशासाठी घेतो पेअर वर्क आणि ग्रुप वर्क वर्गामध्ये? टू मेक टीचिंग लर्निंग मोर इंटरॅक्टिव्ह, isn't it? Right? बरोबर? हॅलो नम्रता, आवाज येतोय मॅम? आवाज येतोय तुमचा? येतोय ना? हा. हो, आवाज येतोय. तर टीचिंग लर्निंग मोर इफेक्टिव्ह, इंटरॅक्टिव्ह करण्यासाठी आपण पेअर आणि ग्रुप वर्क करत आहोत. तर त्यामुळे नक्कीच फायदे काय होतात? तर इट बिकम्स मोर इंटरॅक्टिव्ह, opportunity the students will get, then the learner become more active, and the teaching become more interesting, and there is self-realization. It is more free, more informal, and the very good opportunity the students get to develop their own knowledge. तर हे आपण आपल्या लेसन्स मध्ये सगळ्याचा अनुभव घेतलेला आहे असे मला तुम्हाला सांगायचं. तुम्ही घेतलाय का हा अनुभव? पेअर आणि ग्रुप वर्कचा अनुभव घेतलाय का हा? येस मॅडम. तर हेच तुम्हाला, तुम्ही जे अनुभव घेतले तेच तुम्हाला आन्सर पेपर मध्ये लिहायचं, वेगळं काहीही लिहायचं नाही. जेव्हा तुम्ही पेअर वर्क ग्रुप वर्क घेतलंय तेव्हा मुलांना काय फायदा झाला तेच तुम्हाला आन्सर पेपर मध्ये लिहायचं आहे. की टीचिंग बिकम्स इंटरेस्टिंग
and students become more active. It is interactive process. It is more free and informal. Student realizes on their own. They become the teaching learning becomes joyful. हे असे छोटे छोटे पॉइंट्स तुम्हाला लिहायचे आहेत. लक्षात आलं? नेक्स्ट. मटेरियल डेव्हलपमेंट करत असताना कोणते प्रिन्सिपल्स लक्षात ठेवले पाहिजे? एखादं मटेरियल तुम्ही जेव्हा डेव्हलप करतात तेव्हा ऍज अ टीचर कोणते प्रिन्सिपल्स लक्षात ठेवलं पाहिजे? For example, if you want to create some chart, if you want to create some PPT, it is a material. So while preparing the PPT, which principles will you keep it in mind? कोणते प्रिन्सिपल्स, कोणते तत्व तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे? तर what is the topic? What is the topic? Is there anything teaching material available on that particular topic? You have to properly select the material. की मला आता याच्यावरती एक पीपीटी बनवायची आहे. हा टॉपिक आहे, याच्यावर मला पीपीटी बनवायची आहे. आणि मग ही पीपीटी कशी जास्तीत जास्त चांगली वापरता येईल याच्यावरती आम्ही विचार करणार आहे. What for whom I am preparing this PPT? What is the age group of that student? Then what is the we can say background? What is the intellectual capacity? What is the intelligence of that student? What is the age group? What is the background? And what am I using proper words? Proper words should be used. Proper grammar should be properly checked. Whatever information I am putting in my PPT, it should be authentic and it should be appropriate. Then only my PPT will become effective. So in this way, you have to develop the interest of the student by your material. So all these principles should be properly followed. Next. फीचर्स ऑफ रिवाइज सिलेबस तुम्ही फर्स्ट इयरला पण शिकलेला आहात. शिकलात की नाही फर्स्ट इयरला? फर्स्ट इयरला शिकलाय ना? येस मॅडम. हा, तर तेच सगळे फीचर्स ऑफ रिवाइज सिलेबस आहेत. फीचर्स ऑफ रिवाइज सिलेबस तेच सगळे आहेत. तर ते लक्षात ठेवायचे आहेत. कोणते कोणते आहेत की इट इज नवीन सिलेबस कसा आहे तर तो चाइल्ड सेंटर्ड आहे, ऍक्टिव्हिटी सेंटर्ड आहे. इट इज बेस्ड ऑन सेल्फ लर्निंग and it has holistic approach. It has eclectic method. There is very less use of mother tongue and it has neutral accent and it has continuous and comprehensive evaluation. So all these things are, it is age appropriate. It is as per the age group of the child. It is need based. It fulfills the needs of the child. It is having innovation. There is new things added in the syllabus. So in this way, features of revised syllabus. हे लक्षात राहील ना? Next. Benefits of instructional materials. आपण मागच्या वर्षी सुद्धा हा पॉइंट पाहिलेला आहे. तुम्ही आंतरवासितेमध्ये शैक्षणिक साहित्य सगळ्या आपल्या पाठांमध्ये वापरलेलं आहे. त्या शैक्षणिक साहित्याचे काय फायदे आहेत तेच तुम्हाला इथे इंग्लिश मध्ये लिहायचं. शैक्षणिक साहित्य वापरल्यामुळे काय फायदे होतात? व्हॉट आर द बेनिफिट्स ऑफ युझिंग चार्ट्स, पीपीटीज, पिक्चर्स, फ्लॅश कार्ड्स, सेंटेन्स स्ट्रिप्स, देन स्टोरी बुक्स. काय काय नेमके फायदे होतात? तर सगळ्यात महत्वाचं काय? इंटरेस्ट, एन्जॉयमेंट. Interest is developed by instructional material. Second, knowledge. Correct. Concept is cleared, knowledge is developed, isn't it? And there is some change.
फक्त Yes. शिक्षक बोलतायत आणि मुलं ऐकतायत, then it becomes dull and monotonous. But when there Yes. is some Communication is important. communication, interaction is there, and some Yes. different things are used. Instead of teacher, some third point is added in teaching. So that Yes. is also focus is there on that particular material. And then the focus, when focus changes, the mind becomes more active, isn't it? Yes. So Yes. Yes. चेतक बद्दल आपण शिकलोय. चेतक बद्दलचा प्रामुख्याने वापर कशासाठी होतो, तर ऍक्टिव्ह मुलांना, ब्रेन मुलांचा ऍक्टिव्ह करायचा आहे त्यासाठी, म्हणून इझी ग्रास्पिंग, इझी अंडरस्टँडिंग, कन्सेप्ट क्लिअर, देन इंटरेस्ट डेव्हलप, it can be used frequently, and retention of the concept. एखादी गोष्ट आपण शिकतो ती ग्रास्प पण होते, पण ती कायमस्वरूपी आपल्या मनामध्ये राहते, म्हणजे काय, रिटेन्शन, isn't it? Confirmation, fixation, that is also important. Next, qualities of a group leader. एखादा आपण ग्रुप वर्क जेव्हा घेतो वर्गामध्ये, तेव्हा ते ग्रुप वर्क घेत असताना आपण एकाला मॉनिटर म्हणून नेमतो. त्या ग्रुपचा तो लीडर, या ग्रुपचा हा लीडर, ही लीडर. तर हे आपण ग्रुप लीडर का नेमतो, कोणत्या क्वालिटीज असायला पाहिजे? तर ग्रुप लीडरनी काय नुसतं बॉसिंग करायचं नाही, म्हणजे गप्प बसा रे मी सांगेन तेच ऐका, हे ग्रुप लीडरचं काम नाही. तर ग्रुप लीडर काय करतो, आपल्या ग्रुपमधल्या मेंबर्सना तो एनकरेज करतो की तुम्ही तुमचं मत मांडा. आपल्या ग्रुपमधल्या मेंबर्सचं तो म्हणणं ऐकून घेतो, त्यांच्या आयडियाज कलेक्ट करतो ऍज अ ग्रुप लीडर, आणि मग त्या आयडिया तो त्याचं कनेक्शन तो त्या टॉपिकशी जोडतो. And also there are some problems in group that he tries to solve the problems, guides the group, coordinates with the other groups also. आपल्या ग्रुपमध्ये काय चाललंय, इतर ग्रुपमध्ये काय चाललंय, हे सुद्धा त्याला माहिती पाहिजे. कोऑर्डिनेशन सुद्धा जमलं पाहिजे. कलेक्ट द आयडियाज ऑफ ग्रुप मेंबर्स, हेल्प्स टू लीड द ग्रुप, लीडिंग जमलं पाहिजे, ग्रुपला पुढे घेऊन जाणं. हेल्प्स टू लीड द ग्रुप, helps in group discussion. So these are the qualities of group leader. Next, significance of desk row arrangement. आता बघा, आपण आपली जी क्लासरूम असते की नाही, त्या क्लासरूम मध्ये आपली अरेंजमेंट ही ट्रेडिशनल अरेंजमेंट असते. समोर टीचर उभा असतो आणि बाकी बाकांच्या ओळी असतात. बेंचेस आर अरेंज्ड इन proper rows, that is called as desk row arrangements. So it is a traditional sitting arrangement. What are the benefits of this significance, benefits, advantages? त्याचा काय फायदा होतो? तर मुलांना समोर टीचर दिसते, टीचरला समोर मुलं दिसतात. साहजिकच टीचर can move very easily in the rows and observe the students closely, observe the students and monitor the students also. The students also can watch the actions of teacher, the demonstrations, the teaching aids can be properly observed by students when they are facing the teacher. Anywhere the student is sitting, they can face the teacher and they can watch the actions of teacher. So these are the basic significance of desk row arrangement. Next. आता थर्ड युनिट चालू होत आहे, ते आहे प्लॅनिंगशी संबंधित. राईट, प्लॅनिंग इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग in teachers profession. If you know the importance of planning very well, that's why it is kept in your syllabus. So there are various types of planning, like yearly planning, monthly planning, then unit planning is there, lesson planning is there. All these types of planning, they have proper importance in the teaching profession. So write the importance of lesson plan. It always comes in the exam for 2 marks only. Any 4 points if you will write, then you will get 2 marks.
मग लेसन प्लॅनचे काय इम्पॉर्टन्स आहे? का लेसन प्लॅन द्यायचा? लेसन प्लॅन कशासाठी लिहायचा? का आवश्यकता आहे? हे आपल्या मनात आधी कन्सेप्ट क्लिअर पाहिजे, म्हणजे मग तुम्ही ते बरोबर पॉइंट्स लिहू शकता. While Lesson plan- teaching, Yeah. effective perform. इफेक्टिव्ह टीचिंग. लेसन प्लॅन इज इम्पॉर्टंट फॉर इफेक्टिव्ह. अजून तर बघा And- लेसन Easily teaching. easy. It becomes easy when you have plan in front of you. It becomes easy to teach. Next. अजून Participation of students. हो, बरोबर. आपण आपल्या प्लॅन मध्ये जर काही ऍक्टिव्हिटीज घेतल्या असतील तर ते पार्टिसिपेशन घ्यायला आपल्याला सोपं पडतं. सो व्हॉट एव्हर यू आर प्लॅनिंग, you have to arrange it in your lesson plan, isn't it? If you have your lesson plan in front of you, it becomes very easy to achieve the objective. सगळ्यात आधी आपण कशाचा विचार करायचा? ऑब्जेक्टिव्ह काय आहे? हा लेसन मी का शिकवायचा? It becomes very important to write first the objective. As per the objective, we create the activities. Then we arrange it. We decide the method, we collect the material, and we finally we plan the lesson. So in this way, it becomes easy to achieve the objectives. We decide the activities, plan the activities, then we arrange the materials, and we become confident, and then also we can evaluate the students. Okay, next. Sorry. What is the concept of a unit plan? Various types of plans we do. We have seen the lesson plan. Now let us move to the unit plan. What is a unit? Firstly, let us think about the unit. We have the syllabus before us. All the English syllabus is planned in particular units. Then in that unit, again, this unit is divided into subparts, and those parts are called as lesson. So what is a unit? Unit is a combination of 3 to 4 lessons, isn't it? Unit is a bigger part than lesson. In one unit, there are 3 to 4 lessons. And then accordingly, you have to plan unit. And at the end of teaching of unit, you have to take unit test, isn't it? So according to this, you have to, your syllabus is divided into units, and you have to plan the unit. So for teaching unit, how many days you are going to take? Then entire unit have to be covered in those particular days. This unit is divided in lessons, and then those lessons we divide across the days. So one unit may last for a week or 2 weeks. जसं युनिटचा साईज असेल त्याप्रमाणे तुम्हाला दिवस लागतील एखादं युनिट शिकवण्यासाठी. Then the next is monthly planning. At the beginning of the month, we do monthly planning. We divide our syllabus across the months. Then monthly planning मध्ये across the weeks. It is more specific. So in monthly plan, we decide the various types of parts, topics, then various types of methods, various types of activities, competitions, tests, which is conducted in each month. So if suppose we take month of June, जून महिन्यामध्ये मी काय काय करणार आहे त्या सगळ्याचा एक विशिष्ट प्लॅन म्हणजे मंथली प्लॅनिंग. मग जून महिन्यात मी एवढा युनिट शिकवणार आहे, एवढे लेसन्स शिकवणार आहे, ही मेथड वापरणार आहे, मग मी कॉम्पिटिशन्स कोणत्या घेणार आहे, ऍक्टिव्हिटीज कोणत्या घेणार आहे, विशिष्ट लेसन शिकवत असताना टेस्ट कोणती घेणार आहे, ही सगळं मंथली प्लॅनिंग. आणि अॅन्युअल प्लॅनिंग की जे वर्षाच्या सुरुवातीला केलं. It
इट इज मोर फ्लेक्झिबल. आपण त्याच्यात चेंजेस करू शकतो कारण तो एक ब्रॉड कन्सेप्ट आहे. हं? आणि तो संपूर्ण सिलेबस आपण 2 भागामध्ये डिवाइड करायचा, एक फर्स्ट टर्म आणि एक सेकंड टर्म. सो अकॉर्डिंग टू दॅट वी मेक अ प्लॅन which is the complete overview of our syllabus at a glance. So that is annual plan. Annual plan मध्ये फक्त शिकवण्याचा भाग असतो का तर नाही. Annual plan मध्ये आपल्याला ऍक्टिव्हिटीज की ज्या विषयाशी संबंधित आहेत, को करिक्युलर आणि शिवाय एक्स्ट्रा करिक्युलर, या सगळ्या गोष्टींचा इन्व्हॉल्वमेंट आहे. नेक्स्ट. आता हे इम्पॉर्टन्स काय आहे, प्लॅन इयर प्लॅनचा इम्पॉर्टन्स काय आहे, तर ऑफकोर्स टाइम मॅनेजमेंट. वी डिसाइड द टाइम and then we distribute the time when we are going to conduct the lessons, when we are going to take test, when we are going to take the other activities. Everything is divided in the particular time period. So that is called as time management. Then proper weightage is given to unit. Various units get certain weightage. म्हणजे असं होत नाही की एकच युनिट तुम्ही 15 दिवस शिकवत बसले आणि दुसरं युनिट तुम्ही 2 दिवसातच कम्प्लीट केलं, असं होत नाही. आणि म्हणूनच देर इज प्रॉपर वेटेज गिवन टू ईच अँड एव्हरी युनिट. प्लॅन, वी कॅन प्लॅन इव्हॅल्युएशन प्रोसिजर, when we are going to take oral test, when we are going to take practical test, when we are going to take a project. So all written test is there. So everything evaluation is planned. Next. परत एकदा प्लॅनिंग वरच कन्सेप्ट आहे, लेसन प्लॅन वर आहे, पण इथे स्टेप्स ऑफ लेसन प्लॅन विचारले आहे, ते लक्षात घ्या. स्टेप्स ऑफ लेसन प्लॅन मध्ये स्टेप्स ज्या नेहमी आपण वापरतो त्या काय आहेत सांगता येईल तुम्हाला वाचून? लेसन प्लॅनचे स्टेप्स. हा, Steps of lesson plan: introduction, statement of aims, presentation, summary, evaluation, and last is home assignment. Introduction, as we introduce the topic. Statement of aim, as we tell them what is the topic of the lesson. Presentation मध्ये आपण वेगवेगळ्या सिच्युएशन डेव्हलप करतो आणि मुलांना सांगतो की what is the topic and how we try to explain them in presentation. Then in summary, we try to summarize and we try to take practice in that in this step. In evaluation step, we try to understand whether the students have learned the topic properly or not. समजा एखादी पोएम असेल तर ती पोएम मुलांना आपण म्हणायला सांगतो, त्या पोएम मधल्या शब्दांचा अर्थ विचारतो. हे इव्हॅल्युएशन प्रोसिजर मध्ये आपण करतो. पोएमचं थोडक्यात आपण त्यांना थीम विचारतो, थोडक्यामध्ये समरी विचारतो, थीम, सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम आपण विचारतो. हे झालं इव्हॅल्युएशन. आपण कधी कधी त्यांना मॅच द पेअर देतो, कधी कधी त्यांना पोएम गायला सांगतो. सो दीज आर द व्हेरियस ऍक्टिव्हिटीज बाय विच वी टेक इव्हॅल्युएशन. And then we give them assignment also at home. Next. काय आवश्यकता आहे? What is the need of planning? तर of course we have to get effectiveness. We must get effectiveness of our teaching learning, and that's why we do planning. प्लॅनिंगची गरज का भासते? कारण आपल्याला 100% सक्सेसफुल आपल्याला टीचिंग करायचं आहे, म्हणून आपण प्लॅनिंग करणं आवश्यक आहे. मग अजून काय काय फायदे आहेत? व्हॉट इज द नीड ऑफ द प्लॅनिंग?
So we have to save the time, we have to save our energy, and isn't it? We have to save our money, then we have must be accurate in our word. There should be perfection, there should be clarity, and there should be, आता समजा प्लॅनिंग आपण जर केलं नसेल आणि आपल्याला वर्गात एखादी ऍक्टिव्हिटी घ्यायची असेल, तर आपण ऐन वेळेला जर अरे मला बकेट पाहिजे, अरे मला बॉल पाहिजे, आणि गेलो आपण शोधायला, तर इट इज द वेस्ट ऑफ टाइम, इजंट इट? आणि ह्या गोष्टींच्या ऐवजी आपण काय वापरू शकतो याचा देखील आधी विचार व्हायला पाहिजे. म्हणजे मग हे जे रिसोर्सेस आहेत, हे सगळेच रिसोर्सेस आपल्याला मिळतील असं नाही, तर इट शुड बी प्रॉपर use, there should be proper use of resources, and there should certain direction we get certain direction of our teaching. Then there is awareness which is developed by planning. Next. पुन्हा एकदा हे प्लॅनिंगचे जे प्रश्न आहेत ना, ते तुमच्या लक्षात येईल की ते फिरवून फिरवून असे प्रत्येक वेळी विचारले. एकदा विचारलंय नीड ऑफ प्लॅनिंग, एकदा विचारलंय इम्पॉर्टन्स ऑफ प्लॅनिंग. तर हे गोष्ट लक्षात ठेवा की साधारण कन्सेप्ट माहिती असेल तर या प्रत्येक प्रश्नाचं तुम्ही उत्तर योग्य प्रकारे लिहू शकता. टाइम मॅनेजमेंट आहेच आहे, वेटेज आहेच आहे, प्लॅनिंग ऑफ इव्हॅल्युएशन आहेच आहे, त्यानंतर ऑर्गनायझेशन आहे, एफिशियन्सी आहे, इफेक्टिव्हनेस आहे. या गोष्टी नीट लक्षात ठेवा की या गोष्टी या आपल्या उत्तरात यायलाच पाहिजे. ऍक्टिव्हिटीजचं प्लॅनिंग असेल. नेक्स्ट. तसंच युनिट प्लॅनचं सुद्धा आहे. फक्त युनिट प्लॅनचं महत्वाचं वैशिष्ट्य हे त्याच्यामध्ये एक यायला पाहिजे. युनिट प्लॅन म्हटलं की एका युनिटमध्ये 3 ते 4 लेसन जर असतील, तर हे जे युनिट आहे त्याचा सर्वांगीण विचार या तुमच्या युनिट प्लॅन मध्ये होणं आवश्यक आहे. मग या युनिट मधला हा लेसन घेतला, त्या युनिट मधला तो लेसन घेतला, असं करून उपयोगाचे नाही. तर एक युनिट जे आहे ते प्रॉपर सिक्वेन्सनी पहिल्या लेसन पासून शेवटच्या लेसन पर्यंत ते व्यवस्थित पुढे पुढे सरकत जातं. त्यामुळे युनिटचा ऍज अ होलच आपल्याला विचार करायचा आहे. द युनिट शुड बी ट्रीटेड ऍज अ होल, and that must be considered while doing unit plan. Then only the teaching will become effective. आणि मग अशा वेळी आपली घाई होत नाही शिकवताना. एखादा धडा लगेच एकाच दिवसात संपला, दुसऱ्या धड्याला 10 दिवस लागले, असं न होता there is due weightage is given to objective, weightage is given to content, weightage is given to method, the learning experiences, and evaluation also. There is no haste, there is proper distribution of time period in teaching of unit. No haste and there is no wastage of time. So there is proper sequence maintained in teaching of unit. Next. Gestalt theory हे लक्षात ठेवा. Whole is greater than part ही युनिट प्लॅनिंग साठी महत्वाची जेस्टाल्ट थेअरी आहे. पुन्हा एकदा युनिट प्लॅन चाललेला आहे, आपण त्याच्याबद्दल आता डिटेल पाहिलेला आहे. नेक्स्ट. इयर प्लॅन परत एकदा ते सुद्धा आपण पाहिलेलं आहे. सेलिब्रेशन ऑफ डेज. आता चौथा युनिट आहे महत्वाचं, ते म्हणजे इव्हॅल्युएशन ऑफ टीचर लर्नर. इव्हॅल्युएशन हा जो टॉपिक आहे तो सुद्धा आपण आंतरवासितेमध्ये आतापर्यंत 2 वर्ष हा पुरेपूर आपण वापरलेला आहे. त्यामुळे त्याचं घाबरून जाण्याची काहीच गरज नाही. फक्त ती कन्सेप्ट एकदा आपल्या लक्षात आली की आपण त्याच्यावरची उत्तरं सहज लिहू शकतो. फक्त कन्सेप्ट तुमची क्लिअर असली पाहिजे. सीसीई म्हणजे नेमकं काय आहे, फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन म्हणजे नेमकं काय आहे, मेथड्स ऑफ इव्हॅल्युएशन म्हणजे नेमकं काय, हे आपण आता पाहूया. सीसीईचे मेरिट्स काय, सीसीईचं फुल फॉर्म म्हणजे काय, कंटिन्युअस अँड कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन. कंटिन्युअस अँड कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशनचे मेरिट्स काय आहे.
सातत्यपूर्ण आणि सर्वंकष मूल्यमापनाचे फायदे काय आहेत आणि कशा प्रकारे तुम्ही ते वापरायचे. तर साहजिकच आहे, हे जे इव्हॅल्युएशन आहे हे आपण दररोज डे टू डे बेसिसला करायचं आहे. ड्युरिंग द टीचिंग प्रोसेस, ड्युरिंग द टीचिंग लेसन्स, तुम्ही डे टू डे बेसिस, इट इज अ डे टू डे बेसिस इव्हॅल्युएशन. You get immediate feedback after evaluation, and there is a variety of method used in this evaluation. Okay. स्कोलॅस्टिक आणि कोस्कोलॅस्टिक असे दोन महत्वाचे शब्द याच्यामध्ये आलेले आहेत. तर स्कोलॅस्टिक म्हणजे काय, कोण सांगेल? स्कोलॅस्टिक म्हणजे माहितीये तुम्हाला? What is scholastic area? नाही. But scholastic means that related to subjects. Scholastic means related to syllabus, related to subject of our school. म्हणजे जे सब्जेक्ट रिलेटेड आहे ते सगळे स्कोलॅस्टिक आहे. आणि कोस्कोलॅस्टिक म्हणजे विच इज नॉट रिलेटेड टू द syllabus, which is not related to the subjects. That is post-scholastic. That means the cultural activities, then the various types of festival celebrations, annual functions, all these things come in post-scholastic areas. And scholastic means teaching, learning of that particular subject. आता throughout the year हे चालू असतं. CCE मुळे काय होतं, मुलांच्या चांगल्या सवयी ह्या वाढीला लागतात. कारण मुलांना वेळोवेळी तुम्ही इव्हॅल्युएट करत असता. हा पॅसेज वाचून दाखव, याचा अर्थ सांग, याचा सिनोनिम सांग, याचा अँटोनिम सांग, याचा सारांश सांग, ही स्टोरी म्हणून दाखव. सो इट डेव्हलप्स गुड हॅबिट्स. स्टुडंट्स गेट एनकरेज to read, to express in this way. And also it is remedial for slow learners. कारण मुलांच्या चुका कळतात. एकदा चुका कळल्या की आपण त्या दुरुस्त करू शकतो. ओके, थँक्स. महत्वाचा प्रश्न आहे मेथड्स ऑफ इव्हॅल्युएशन. वेगवेगळ्या मेथड्स ऑफ इव्हॅल्युएशन आहेत. वेगवेगळ्या पद्धतीने आपण इव्हॅल्युएशन करू शकतो. कोणत्या पद्धतीने आपण इव्हॅल्युएशन करू शकतो? समजा एखादा विद्यार्थी असेल तर त्याचं आपण कोणत्या पद्धतीने इव्हॅल्युएशन करू शकतो? त्याचं वर्गामध्ये वागणं कसं आहे त्या बाबतीत आपण त्याचं इव्हॅल्युएशन करू शकतो. त्याचं वर्तन, त्याचे इतर विद्यार्थ्यांशी असलेले संबंध, त्याचं इतर विद्यार्थ्यांसोबत असलेलं वागणं, त्याच्या आवडीनिवडी, हे आपण एक इव्हॅल्युएशन करू शकतो. मग हे इव्हॅल्युएशन करत असताना आपण कोणती मेथड वापरतो इव्हॅल्युएशन साठी? तर ती जी मेथड असते की ज्याच्यामुळे आपण विद्यार्थ्याबद्दलचा असा डेटा गोळा करतो की ज्याच्यामध्ये टेक्स्ट फॉर्म आहे की हे विद्यार्थ्याला आवडतं, या पद्धतीने विद्यार्थ्याचा स्वभाव असा आहे. हा जो डेटा आहे, ही जी मेथड आहे इव्हॅल्युएशनची, त्याला म्हणायचं क्वालिटेटिव्ह मेथड. टू अंडरस्टँड इन डेप्थ, इट इज इन द टेक्स्ट फॉर्म and it tells us the answer of why is the student coming late every day, how is the progress of students reading. So why and how are answered, and it is based on application, it is based on analysis, it is based on synthesis. This type of qualitative evaluation is a very, very important method of evaluation. It focuses on text form, and quantitative method focuses on the numbers. How many marks the student gets in the test, and based on these marks
student is evaluated. That means his knowledge and his comprehension is checked by this method that is called as quantitative method. Then the another method is before and after, comparison, and how do we stand. So if you want to test the progress of any program, what was the situation before the program, what is the situation after the program, that is called as before and after method. तर एखादा समजा मुलांवरती आपण प्रोग्राम राबवला तर तो प्रोग्राम आधीचा आणि नंतरचा जो मुलांमधला फरक आहे त्याला काय म्हणायचं, बिफोर अँड आफ्टर मेथड, प्रोग्रेस ऑफ प्रोग्राम. ओके. कंपॅरिझन मेथड मध्ये वी कम्पेअर द टू different programs. That is comparison method. And how do we stand method means we identify the desirable program. Progress is identified and then we compare it with this standard set of standard. In this way, we compare the same program with this standard set. How do we stand method? Next. We'll see the next question now. Tools of evaluation. आता साहजिकच आहे, आताच मी तुम्हाला सांगितलं की दोन वेगळ्या मेथड्सने आपण मुलांचं इव्हॅल्युएशन करतो. एक म्हणजे त्याचा स्वभाव कसा आहे आणि त्याच्या आवडीनिवडी काय आहे, त्याचं वर्तन कसं आहे, हे त्याला म्हणायचं क्वालिटेटिव्ह मेथड, आणि ते टेक्स्ट फॉर्म मध्ये आहे. आणि दुसरं त्याच्याशी संबंधित जे काही मार्क्स असतील, नंबर्स असतील, त्या नंबरशी संबंधित आपण त्याचं इव्हॅल्युएशन करतो. त्याला किती मार्क पडले, त्याच्या किती चुका झाल्या आणि त्याचा परफॉर्मन्स कसा आहे तो आपण त्याच्या नंबर्स वरून ठरवतो. त्याला म्हणायचं क्वांटिटेटिव्ह टूल्स ऑफ इव्हॅल्युएशन. तर अर्थातच हे दोन वेगळे वेगळे टूल्स आहेत. क्वालिटेटिव्ह मध्ये साहजिकच त्याचं वर्तन जर आपल्याला पाहायचं असेल तर वी हॅव टू चेक, we have to use the tools like checklist, rating scale. He comes late every day, he comes late often, then he never comes late, and he very frequently he comes late. या पद्धतीचे आपण चेकलिस्ट तयार करणार, या पद्धतीचे आपण रेटिंग स्केल तयार करणार आणि मग त्याला ते रेटिंग स्केल नुसार त्याला इव्हॅल्युएट करणार. तर क्वांटिटेटिव्ह मध्ये काय होईल, एक क्वेश्चन पेपर आपण तयार करू, त्याच्यात शॉर्ट आन्सर क्वेश्चन, लॉंग आन्सर क्वेश्चन आणि त्याला मार्क्स देतील आणि त्याच्यावरनं आपण त्याचा परफॉर्मन्स चेक करू. सो दीज आर दी व्हेरियस टूल्स ऑफ इव्हॅल्युएशन. तर तुम्ही जी बेसिक कन्सेप्ट आहे ती लक्षात घ्या, त्याच्यानुसार तुम्हाला याचं उत्तर लिहिता येईल. हे तुम्हाला समजतंय का बघा, हे महत्वाचं आहे. शंका आहे का तुम्हाला याच्यात? कुठला टॉपिक कळला नाही असेल तर सांगा. याच्यात कळलाय ना? पुढे जाऊ. नेक्स्ट. ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनचे सुद्धा वेगवेगळे टाईप आहेत. ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनचे वेगवेगळे टाईप आहेत. फिल इन द ब्लँक्स, जसे आपण आता आपल्या क्वेश्चन पेपर मध्ये पाहतो की नाही, ऑड वन आउट, फिल इन द ब्लँक्स, त्याला काय म्हणायचं, कम्प्लिशन टाईप. दुसरा एक टाईप आहे ॲनालॉग टाईप. त्याच्यात अशा प्रकारचं प्रपोर्शन दिलेलं असतं. नाउन इज रिलेटेड टू ऍडजेक्टिव्ह इन द सेम वे वर्ब इज रिलेटेड टू व्हॉट, त्याला म्हणायचं ॲनालॉग टाईप. नेक्स्ट आहे ट्रान्सफॉर्मेशन, चेंज द व्हॉइस, चेंज द डिग्री. द नेक्स्ट इज पिक्टोरियल टाईप, यू हॅव टू डिस्क्राइब द पिक्चर. The next is selection, multiple choice. In this way, there are various types of objective questions. This may come for 4 marks. You have to tell the type, you have to explain, and if possible, you have to give example. It's very easy actually. Any 4 types you can give. Okay, next. Please पुन्हा एकदा repeat करता का?
सो फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन हाऊ विल यू यूज, इथे ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन आहे. तर आय विल क्रिएट दिस सिच्युएशन या पद्धतीचं तुम्हाला नेक्स्ट क्वेश्चन. फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन साठी आपण काय काय कराल आपल्या क्लासरूम मध्ये, तर या सगळ्या ऍक्टिव्हिटीज आपल्याला द्यायच्या आहेत. की ऍज अ टीचर I will ask them the questions during the classroom teaching. Then I will get the feedback and a daily activity I will arrange. Then I will focus on the arrangement of activities, that is process. Then I will monitor the student. Classroom interaction I will take. I will ask questions. Then I will plan classroom activities. And I will try to understand the mistakes of the child, and then I will try to remove those mistakes. So this is the very important part of evaluation or classroom process. Formative evaluation खूप महत्वाचा पार्ट आहे. कारण आपण वर्गामध्ये जे ऍक्टिव्हिटीज घेतो, वर्गात शिकवता शिकवता आपण तेव्हा त्यांना प्रश्न विचारतो, त्यांना काही म्हणायला सांगतो, त्यांच्या दुरुस्त्या करून घेतो, तेच फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे मग तुम्हाला हे उत्तर लिहिणं सोपं होईल. नेक्स्ट, सीसी बद्दल परत एक क्वेश्चन आलेला आहे. आपण आत्ताच पाहिलेला आहे. सीसी स्कोलॅस्टिक आणि स्कोलॅस्टिक. सीसी मुळे मुलांच्या चुका समजतात आणि त्या दुरुस्त करण्यासाठीचा प्रयत्न शिक्षक करत असतो. त्यालाच काय म्हणायचं, डायग्नोसिस अँड रेमेडिएशन. गॅप बिटवीन टीचिंग अँड टेस्टिंग हा महत्वाचा कन्सेप्ट आहे. शिकवत असताना जेव्हा आपल्याला लक्षात येतं की मुलाला हे समजत नाहीये, तेव्हा आपण ताबडतोब काय करतो, आपली मेथड चेंज करतो. त्यालाच म्हणायचं रिड्यूस द गॅप बिटवीन टीचिंग अँड टेस्टिंग. नेक्स्ट, सीसी मध्ये फॉर्मेटिव्ह पण आहे आणि समेटिव्ह पण आहे. आताच आपण पाहिलं फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन हे आपल्या दैनंदिन क्लासरूम टीचिंग मध्येच आपण करत असतो. कधी प्रश्न विचारतो, कधी त्यांना काही ऍक्टिव्हिटी देतो, कधी त्यांना काही प्रोसेस आपण पूर्ण करायला सांगतो. दिस इज नथिंग बट फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन. अँड व्हॉट आर द डिसएडव्हान्टेजेस, इट इज टाइम कन्झ्युमिंग. प्रत्येक मुलाचं आपण इव्हॅल्युएशन करतो. ग्रुपमध्ये तो कसा वागतोय, तो कशाची उत्तर देतोय का, so it is time consuming and it is very difficult in large classes and it requires competent and trained teachers, skilled teachers. Okay, next, ब्लूप्रिंट हा अतिशय महत्वाचा असा मुद्दा आहे. ब्लूप्रिंट मध्ये आपण कोणत्या गोष्टी पाहायच्या आहेत, तर ब्लूप्रिंटला 3 डायमेन्शन्स आहेत. महत्वाचे हे 3 डायमेन्शनल चार्ट जो आहे तो ब्लूप्रिंट आहे. तर ते लक्षात घ्यायचे की मोस्ट इम्पॉर्टंट 3 डायमेन्शन्स इन ब्लूप्रिंट. तर पहिलं म्हणजे ऑब्जेक्टिव्ह. ऑब्जेक्टिव्ह काय काय आहेत, या आपल्या जो काही आपल्याला शिकवायचं, इव्हॅल्युएशन करायचंय त्याचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे. ऑब्जेक्टिव्ह मध्ये काय काय येतं, तर नॉलेज काय टेस्ट करणार आहात तुम्ही मुलाचं, नॉलेज, कॉम्प्रिहेन्शन, ऍप्लिकेशन, स्किल, हे आपण टेस्ट करणार आहे. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह महत्वाचं आहे. त्यानंतर दुसरं काय महत्वाचं आहे, तर युनिट्स. जे तुम्ही शिकवलेले आहेत युनिट्स, त्या युनिटला प्रॉपर वेटेज तुमच्या ब्लूप्रिंट मध्ये असलं पाहिजे. पहिल्या युनिटला 10 मार्क, दुसऱ्या युनिटला 2 मार्क असं चालणार नाही. वेटेज ऑफ युनिट, वेरियस युनिट्स. तिसरं म्हणजे क्वेश्चन्स, द वेटेज टू क्वेश्चन्स. प्रत्येक क्वेश्चनला ठराविक वेटेज असलं पाहिजे. म्हणजे शॉर्ट आन्सर, ऑब्जेक्टिव्ह, लॉंग आन्सर, त्याच्यात पण वेगवेगळे प्रकार आहेत. तर हे वेटेज योग्य दिलं गेलं पाहिजे.
हे 3 महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला ब्लूप्रिंट समजणं सोपं जाईल. नेक्स्ट. फॉर्मेटिव्ह आणि समेटिव्हचा फरक आता तुमच्या लक्षात आला असेल की फॉर्मेटिव्ह इज ड्युरिंग द प्रोसेस ऑफ टीचिंग अँड समेटिव्ह इज ऍट द एंड ऑफ प्रोसेस ऑफ टीचिंग. फॉर्मेटिव्ह इज यूज टू अंडरस्टँड द लर्निंग गॅप्स, मुलाच्या चुका काय होतात, अँड समेटिव्ह इज यूज टू फोकस द फायनल आउटकम, की वर्षाच्या शेवटी तो सक्सेसफुल झालाय की नाही हे कधी कळतं आपल्याला समेटिव्ह मध्ये. फॉर्मेटिव्ह मध्ये इंटरॅक्शन्स आहेत, समेटिव्ह मध्ये युनिट टेस्ट आहे. फॉर्मेटिव्ह मध्ये इमिजिएट फीडबॅक आहे, समेटिव्ह मध्ये फीडबॅक ऍट द एंड ऑफ द इयर. फॉर्मेटिव्ह मध्ये we can improve the teaching techniques, while in the summative this does not happen. It is at the end, and therefore it makes final judgment about the learner's achievement. Formative gives success of teaching, while summative provides gradation or ranking of the student. So formative is done by teacher and summative is done by the central institute. जी आपली शाळेची परीक्षा होते, वर्षाची शेवटी होते, ती शाळेतर्फे घेतली जाते, पण त्याला काय म्हणायचं समेटिव्ह. पण फॉर्मेटिव्ह काय असते, टीचर वर्गातल्या वर्गात आपण इव्हॅल्युएशन करत असतो. नेक्स्ट. So these are all the important concepts which come in your S6 paper. You try to understand the concepts. I'm telling you, each and every time concept should be properly understood, then it becomes very easy to write the answers. And I have my own YouTube channel also, which is named by Ashwini Palwankar. You can also refer the YouTube channel and videos in this channel, and also revision sessions are there. You can follow those. And if you have any doubt, you can ask me. I will give my number. Sir is also there. Sir will also guide you. And I am giving you my number. You want me to write it in the chat box? Yes, Or ma'am. should I? Now, I'll write it in the chat box. माझ्याकडे तुमचा मी घेतलेला पण आहे. Huh? एक मिनिट, तुमचा नंबर आणि तुमचा चॅनल नंबर एकदा सांगा ना मॅम, सो दॅट चॅनल नंबर. हो, चॅनल नंबर पण हेच. चॅट बॉक्स मध्ये लिहा तो, हो. मुलांना त्याचा वापर होईल. येस. मॅडमचा नंबर मी या ठिकाणी घेतलेला आहे, तो नंबर पण मी तुम्हाला दाखवतो. हा, युट्यूब चॅनल मध्ये पण हेच नाव आहे स्टुडंट्स. अश्विनी पालवणकर नावानेच युट्यूब चॅनल आहे. हा, तर तुम्ही युट्यूबला अश्विनी पालवणकर नाव टाकलं की तुम्हाला DLED दिसतील. चॅट बॉक्स मध्ये टाका मॅम तुमचा नंबर. टाकलं सर, टाकलं. Thank you so much, ma'am. येस. बरं, विद्यार्थ्यांना ऑल द बेस्ट. विद्यार्थ्यांना जर काही शंका असेल तर Thank you so much. विचारू शकता मॅम ना. विचार. Ma'am, sometimes questions are repeating, like we seen now. So our sentence is repeating that answers. It is okay for that? नाही, आता त्याचं हे वेगळं असतं ना. कोणते क्वेश्चन्स? Like planning, year planning, unit plan. तर इयर Like प्लॅन that. वेगळा आहे आणि युनिट प्लॅन वेगळा आहे ना, त्याचे पॉइंट्स वेगळे आहेत. हा, Okay, ma'am. ऍडव्हान्टेजेस. मुलांना एक रिक्वेस्ट होती की तुम्ही जर व्हिडिओ ऑन करून बोललात तर चांगलं होईल, आम्हाला पण ते दिसेल तुमचे चेहरे. Okay. Thank you, ma'am. हा, साधारणपणे तुम्ही बघितलं की इम्पॉर्टन्स ऑफ प्लॅनिंग जर असेल ना, तर त्याचे साधारणपणे मुद्दे सेम आहेत. ते तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की टाइम सेव्स एनर्जी. ते इम्पॉर्टन्स ऑफ प्लॅन मध्ये तर सगळीकडे ते मुद्दे सारखे येणारच आहेत. बरोबर. Yes, ma'am. करेक्ट. Thank you. हो.
आणखी काही शंका आहे का तुम्हाला? हम्म. तर बहुतेक त्यांना शंका आता नाहीये सर. व्यवस्थित अभ्यास करा आणि विश यू ऑल द बेस्ट. ओके. ठीक आहे, कोणाला काय विचारायचं का आणखी? कधी तुम्ही फोन केलात तरी काही प्रश्न नाही. मी येस, माझा मॅडमचा फोन दिलाय. नंबर पण तिथे दिलेला आहे आणि त्यांचा युट्यूब चॅनलचं नाव पण तिथे दिलेलं आहे. हा हा So I think that you should go through it and you will get so very good information for Yes. the coming exam and definitely it will be useful for you. Yes. मित्रांनो, पण हे सेशन संपवण्याच्या अगोदर एक सगळ्यांना आम्ही असं सूचित करू इच्छितो की एक्झाम झाल्यानंतर आमच्या दोघांचेही नंबर तुमच्याकडे आहेत. तर आपण जर आपल्याला असा एखादा फोन करून जर मॅडमला किंवा मला सांगितलं तर आम्हालाही बरं वाटतं की आम्ही थोडं मार्गदर्शन करायचा प्रयत्न केलेला आहे. तुमचं इनपुट्स आम्हाला देत राहा. एखाद्या प्रश्नाचं उत्तराच्या संदर्भात असेल किंवा पेपर चांगला गेला किंवा पेपर अवघड गेला, असं कोणतं काय असेल ना, त्या संदर्भात इनपुट देण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आम्हालाही नेक्स्ट वेळेस त्याचा विचार करून छान पद्धतीचे वेबिनार तुमच्यासमोर सादर करता येईल. परत एकदा सर्वांना येऊ घातलेल्या परीक्षेच्या आमच्याकडून लाख लाख शुभेच्छा. सगळ्या टीचर्स कडून, महाराष्ट्रातल्या सगळ्या टीचर्स कडून, माय फाउंडेशन कडून आणि एस के सोमय्या अध्यापक विद्यालय मुंबई यांच्याकडून तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. चांगले पेपर जावोत अशी सदिच्छा आम्ही सगळेजण या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आपला या वर्षीचे सगळे जे वेबिनार्स आहेत ते वेबिनार्स आपण या ठिकाणी संपवत आहेत अशा पद्धतीचे डिक्लेरेशन करतो. परत एकदा पालनकर मॅम, तुमचे अतिशय धन्यवाद. तुम्हाला तुम्ही अतिशय याच्यामध्ये अभ्यासू आहात. मी प्रत्येक वेळेस सगळ्यांचेच लेक्चर्स ऐकतो, त्यामध्ये तुम्ही मला जास्त भावले जातात आणि डेफिनेटली तुम्ही या विषयामध्ये जेनियस आहात. तुमचं मार्गदर्शन आम्हाला, मला आणि विशेषतः सगळ्या मुलांना जे काही दिलं त्याबद्दल परत एकदा तुमचे या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. कोणाला काही विचारायचं का? कोणाला काही? Hello, हा, एक मिनिट. I have one question. हा. तुमचा व्हिडिओ ऑन करता का प्लीज? हा. I have some issues. Okay. And I have question. I want these notes. So where we find the notes? You will not get a single notes from us. You can go through the YouTube channel only and then हा. you can note down. Okay, thank you. Refer the YouTube channels. Revision sessions are there in my YouTube channel. Okay, you can refer it. There you will get a PPT also, isn't it? Okay, ma'am. Thank you. Listen and understand. ओके, चला, Yes. परत एकदा थँक्यू. Thank you, शुभरात्र. sir. Thank गुड नाईट. Thank you, sir, and thank you, ma'am. Bye bye. Good night. Thank you, sir. All- Thank you. All the best. Yes. Thank you, sir. थँक्यू सो मच.